भरपूर जणांनी आंब्याचा रस आणि आयते खाल्ले सुद्धा असतील किंवा नसतील सुद्धा खाल्ले, कारण की आमच्याकडे हे खूप आवडीने खातात आमरस आयते किंवा आंब्याचा रस आणि आयते। तर त्यासाठी इथे आपण आयत्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर कणिक चाळून घ्यायची, त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून दिसत असल्याप्रमाणे भिजवून घ्यायचं, अर्धा ते 1 तास मुरत ठेवायचं। तोपर्यंत इकडे आंब्याचा रस करून घेऊ। तर दशेरी आंबा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला मी, चिऱ्या केल्या, त्याचा गर काढला, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरला फिरवून घेतलं। थोडेफार गळे दिसतात तुम्हाला, तर ते असू द्यायचे, खूप छान लागतात त्यामुळे आंब्याचा रस। आता जे छिलके आणि गुया होत्या तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, छान चोळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं सुद्धा पाणी काढलं। त्याच्याशिवाय आंब्याचा रस पूर्ण लागतच नाही, चविष्टच नाही लागत। तुम्ही कसा करता मला इथे तुम्ही सांगू शकता कमेंट करून। आता जे पाणी निघालेलं होतं ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान विसळून घेतलं आणि आंब्याचा रस रेडी आहे। तो ठेवला फ्रीजमध्ये। आता इकडे अर्धा तास 1 तास झालेला होता, अर्धा 1 तासच्या जवळपास, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, हे फक्त काळजी घ्यायची आयते करताना। नंतर मग डोस्याचा तवा घेतला, छान तापू दिला, थोडंसं 1-2 थेंब तेल टाकलं आणि पाण्याचा शिंतोडा दिला। आता जे बॅटर होतं कणकीचं ते छान असं मिक्स केलं। नेहमी ते मिक्स करून घ्यायचं जेव्हा पण टाकतो तेव्हा, कारण की तळाला बसतं। नंतर डोस्यासारखं ते टाकून घ्यायचं, पण डोस्यासारखं एकदम पातळ बिलकुल करायचं नाही किंवा एकदम जाडसुद्धा करायचं नाही, अशा प्रकारे टाकून घ्यायचं। वर थोडंसं तेलाचा 1 थेंब टाकायचा आणि वरची लेअर सुकली की पलटून घ्यायची, इझिली पलटलं जातं। दुसऱ्या साईडने सुद्धा 1 थेंब तेल लावा, 1-2 थेंब तेल लावायचं, दोन्ही साईड चांगल्या शेकून घ्यायची। इतक्या फटाफट होतात ना आणि इझिली पलटल्या जातात, फक्त चांगली भिजलेली असली पाहिजे कणिक। आणि आयते बघू शकता रेडी आहे। तर आयते आणि आंब्याचा रस, आमरस हा वेगळा असतो। तर आम्ही अशा प्रकारे खात असतो, खूप आवडीने खातात आमच्याकडे। तर तुम्ही पण खाता का मला इथे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर मस्त खा, स्वस्त राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब